नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आज मी जाणार आहे कॅम्पला. माझा कॅम्प आहे 7 दिवसाचा NSS कॅम्प. तर कॅम्प आमचा जाणार आहे आंबवणे साईडला, टोनाळ्यात. आणि काही पोरं काल गेली आहे आणि आम्ही आज चाललो आहे, कारण काल काम असल्यामुळे मी काल जाऊ शकलो नाही. आणि परशुराम बाबा 18 तारखेला येणार आहे. तर ह्याच्या आधी आम्ही जो ब्लॉग बनवला होता तो हिंदीमध्ये होता. मला नंतर कळलं की आम्ही सगळे मराठीच बोलणार आहे, म्हणून परत मराठीमध्ये येतो परशुराम भाऊकडे. मित्रांनो, विकास इथनं आता जाणार आहे बस स्टँडला. बस स्टँडवरनं आंबेवलीची बस पकडणार. ती बस जाते भांबर्डेला, लास्ट स्टॉप. पण आम्हाला आंबवणेत उतरायचं, म्हणजे विकास भाऊंना. तिथंच आज आमचा स्टे आहे, म्हणजे विकास भाऊंचा कॅम्प. एवढं. तर मित्रांनो, तुम्हाला एवढं सांगू शकतोय की धुकं बघा किती आहे, थंडी खूप आहे. जर घरी लॉकडाऊनात राहताय तुम्ही तर जर्किंगचा वापर करा, आणि नसेल तर घ्या. हॅलो गाईज, तर आता आम्ही बसमध्ये बसलोय. तर बघा इथे काउंटिंग चालू आहे सध्या. आणि बघा इथं आम्ही आमची गॅंग आहे छोटीशी. तर आम्ही आंबवणेमध्ये पोहोचलोय आणि इकडनं आपापले सामान घेऊन सगळे निघतील त्या स्पॉटवर जिथं जायचं सर्वांना. या ठिकाणी आपण ह्या शाळेत राहणार आहोत आणि बघू शकता किती सुंदर ठिकाणी आहे. तर मित्रांनो, आम्ही कॅम्पच्या ठिकाणी आलोय बरोबर जिथं यायचं होतं आंबवणेला. आणि इथं बघू शकता माझ्यासोबत माझी मित्रही आहे, सगळी भेटलीत. बघा इथं किती जण आहे रे आपण इथं. तर तुम्हाला कसं वाटतंय कॅम्पला येऊन? थंडी वाजते. कोण कोण होतं काल? कोण कोण आलं? आम्ही आलेलो भाऊ. काल रात्री एवढी थंडी पडली आहे ना, सगळ्यांचे पाय सगळे एकदम जाम झालते. एवढे मोठे मोठे ब्लँकेट घेतलेले. बरोबर. तरी पण काय फरक पडला तर विषय सोडून दे. हम लोग आ गए कैंप के ठिकाण पे. कॅम्पच्या ठिकाणी आम्ही पोहोचले. खूप मजा येते, सगळे पोरं एकत्र आलेत. आता बघू, उद्घाटन सुरू होणार आहे. 7 दिवस धुडकूस, 7 दिवस मजा. तुम्ही पण येऊ शकता, फक्त पैसे भरा. सर्वांनी आल्यावर चपले ह्या साईडला काढायचे. तर उद्घाटनासाठी पोरं इथे येऊन बसलेत. आपण बघू शकतो किती हुशार पोरं आहेत, रांगेत बसलेत आणि सर त्यांना इन्स्ट्रक्शन सांगत आहेत. आणि इथे माईक टेस्टिंग वगैरे सगळे काय करतात ते पोरं. गावातील संस्कृतीमध्ये तुम्ही गावामध्ये करत असताना विचारपूस करा, आणि हेच आचार पुढं आपण घेऊन पुढे जायचं. अध्यक्ष श्री तर या ठिकाणी किचनचं कामही सुरू आहे आणि आपण पाहू शकतो की किती चांगल्या प्रकारे मसाला भात बनवला है. तो मैडम कल आने वाले हो सब? यस हम लोग नहीं, बस हो गया मुझे. तो ये देखो, इनका खाना हो गया है पर अभी तक बैठे हुए हैं ये. इनको खाना नहीं मिल रहा है, खाना जेवायला भेटत नाहीये. हे उपास ठेवतात आणि काय बोलतोय मलाही कळत नाहीये. जयवंत दळवीने आज खूप चांगल्या प्रकारे सूत्रसंचलन केलेलं आहे आणि त्यांचा एक्सपिरियन्स होता. आणि जयवंत दळवी यांनी पहिल्याच दिवशी अँकरिंग केलेली आहे, त्यांचा एक्सपिरियन्स सांगितलेला. तर आपण त्यांना एक्सपिरियन्स त्यांचा विचारूयात पहिल्या दिवशीचा. तर प्रथमतः मी जेव्हा तयारी करत होतो तेव्हा थोडं घाबरलेलो होतो मी, परंतु मी घर बांधणार आहे काही. मग काय कटकर ना. तर जयवंत, नमस्कार, मी जयवंत दळवी. मला सांगायला अतिशय आनंद होतो. आज आमचा नॅशनल सर्व्हिस स्कीमचा विशेष हिवाळी शिबिराचा कार्यक्रम उद्घाटन सोहळा पार पडला. आणि उद्घाटन सोहळा पार पडत असताना मी त्या उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. आणि सूत्रसंचालन करण्यापूर्वी मला खूप भीती वाटत होती, परंतु प्रत्यक्षात जेव्हा मी सूत्रसंचालन करण्यासाठी स्टेजवरती गेलो तेव्हा माझ्याकडून ते सूत्रसंचालन यशस्वीरित्या पूर्ण पडले. याचा मला खूप आनंद होत आहे. थोड्याफार चुका होत होत्या, परंतु चुकांमधूनच माणूस शिकत असतो. सो मी या चुकांमधून शिकत राहील. धन्यवाद. तर अशा तऱ्हेने आम्ही जयवंत खूप खूप आभार मानतो. त्यांनी त्यांचा अनुभव सांगितल्याबद्दल धन्यवाद. हे बघा, हे खाणे को दे. हे बघा, ठीक आहे. सगळे
ओ माय गॉड, पीछे 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 तो देखो, हळूहळू देखो। तो गाइस, ना कैंप में आने की खुशी, ना कैंप से जाने का गम, हमें तो है सिर्फ दम मारो दम, मिट जाए हम। बोलो शुभ शाम, सीताराम सीताराम। तो शाम को एक बार फिर से किचन की ड्यूटी लग जाती है सबको। कोई कांदे काट रहा है, कोई टमाटो काट रहा है, कोई सब्जी काट रहा है, हरी सब्जी होती है जो वो काट रहा है, और कोई अचारी बना हुआ है, और कोई आटा सान रहा है, और यहाँ पे देखो आटे के गोले बन रहे हैं, और यहाँ पे कोई ना कोई यहाँ पे है जो रोटी भी बेल रहा है। उस रोटी बेलने वालों में मेरा भी नाम आता है, थोड़ी देर में आपको दिखी जाएगा। जय कोणत्या दोन मुलांनी कामं केली जास्त? ओमकार पाळेकर दीपाली आणि ओमकार पाळेकरनी अतिशय सुंदर काम केलंय। त्यांनी शेगडी आणून दिली आपल्याला। याच प्रकारे आपण 200 चपात्या बनवणार आहे। हा दिल्लीवाला जयवंत दळवी, आर्मी का खूप गोंडस बाळ। नमस्कार, मी प्रगती सत्तर, मी एनएसएस व्हॉलंटियर आहे। मला वीडियो काढायला सांग। हेलो गाइस, ये हमारा विकास है और ये अच्छे से रोटी बना रहा है। विकास, जस्ट लुक हियर, विकास। तो गाइस देखिए, यहाँ पे सब लोग रोटी बना रहे हैं। मैं बना कर गया हूँ। फिलहाल ग्रुप डिवाइड हो चुके हैं। फायनली गाइस आमच्या चपात्या झालेल्या आहेत, बघू शकता, अर्धे पण झाले ते। हे काही नाही, इथं थोडीशी मस्ती केली आहे, आणि इथं आपण बघू शकतोय अजय झोपलाय, आणि त्याला आम्ही झोपेतून डायरेक्ट उभं करतोय। बघू हे दोघं उठू शकतात की नाही त्याला। मेहनत करून 2 जणांनी यायला उचलले आणि तो परत झोपतो। आणि त्यापेक्षा अजून मजेदार बात तर ही आहे की इथं आपला दीपक जो एवढा जोरात खारटे मारत होता, तुम्ही बघू शकता, हसायला येईल तुम्हाला पण। कॉम्पिटिशन चालतो आतमध्ये, कधी कधी असं वाटतं आम्हाला। तर मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली? जर आवडली असेल तर कमेंट करा, आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि आणखी व्हिडिओसाठी वेट करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। कीप वॉचिंग।